व कार्यसु सर्वदा वनरायाला विघ्नहर्त्याला साकडं घालतोय. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू देऊ नको. कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ देऊ नकोस. तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडो अशी प्रार्थना करतोय. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन या स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या दिवसातील पहिली लढत मोहिली विपक्ष सापाडे या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथं मात्र आखलं गेलंय. चांगल्या प्रकारची दर्जेदार असं आयोजन, खूप चांगल्या प्रकारची भव्य दिव्य अशी स्पर्धा. संतोष हिंगोले बीजेपी मांडा टिटवाला सरचिटणीस मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम, खूप चांगल्या प्रकारची धावपळ आपण त्यांची कालपासूनच पाहिली आहे. बॉल द्यायचे आहेत. क्षमा असावी, बाजूला शाळा आहेत तिथे राष्ट्रगान सुरू होतं. आम्हाला आवाज आलाच नाही, त्यामुळेच थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमच्यापर्यंत नावा पोहोचू द्या. दादा कान्हा गोंदले आणि चंद्रकांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. म्हात्रे, नीट नाव सांगा मित्रा, लाईव्ह चालू आहे त्यामुळे अशा प्रकारची नावं. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी शैलेश सज्ज होतोय. फायनलचा पहिला सामना मोहिली विपक्ष सापाडे असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कान्हा गोंधळे आणि चंद्रकांत म्हात्रे अशी जोडी, सलामीची जोडी मोहिली संघाकडून पाहायला मिळेल. P1चं षटक हाताळण्यासाठी सापाडे संघाकडून वेगवान गोलंदाज शैलेश घोडे. पहिला चेंडू गेम प्लेकला जातोय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला जाऊ दिलाय, परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी पाहायला मिळते आणि चुकीचं प्रायचित्त इथे मात्र 0 चेंडू आणि त्याच्यावर 2 धावा पाहायला मिळत आहेत. वाईट +1 अशी धावसंख्या 22च्या स्वरूपाने पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. लाईन मात्र चुकीची पाहायला मिळतीये. सुरुवातीचे 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपाने हाताळलेत. अवांतर धावांमध्ये इथे मात्र भर पडताना पाहायला मिळतीये. 3 धावा धावसंख्या फोर्डवर पाहायला मिळते. सुरुवात इथे मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना शैलेश कडून अतिरिक्त धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक इथे मात्र आता करतोय शैलेश. याच प्रकारच्या चेंडूची लाईन पहिल्या चेंडूपासून ठेवली होती, परंतु थोडस लाईन मिस म्हणावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप वारंवार 2 चेंडू हाताळले गेले. त्यानंतर योग्य लाईन आणि लेनचा टप्पा इथे मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला शैलेश घोडेकडून. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. इनफिल्ड मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय.
संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल मोहिली संघासाठी. फुलर लेनचा चेंडू इनफिल्ड मध्ये जजमेंट चुकलं. सोपं झेल मात्र हाताला ब्रश होऊन ग्राउंडेड झालीये. खूप चांगल्या प्रकारचं झेल टिपण्याची संधी तिथे मात्र होती. पहिला हादरा मिळवण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं इथे मात्र सोनं करता आलं नाही. इनफिल्ड मध्ये चुकीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. नक्कीच जीवदान इथे मात्र भेटलाय. चंद्रकांत मात्र या फलंदाजाला पाहूया त्याचा फायदा कशा प्रकारे घेतो. आतापर्यंत 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 7 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचले होते. चुकीचं क्षेत्रक्षम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षणाची साथ इथे मात्र कुठेतरी मिळत नाहीये शैलेशला. 2 झेल इथे मात्र सुटल्या गेल्या आणि त्या 2 चेंडूवर 5 धावा देखील धावून काढल्या गेल्या. या आधीच्या चेंडूवर दुहेरी, त्यानंतर 3 धावा. अशा प्रकारे धावसंख्या फळक 10 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारचा फटका आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पार. पहिला चौकार येतोय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल मोहिली संघासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. मोठं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतीये. 1 धाव कंप्लीट आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे मात्र कान्हा गोंदलेच्या बॅट मधून पाहायला मिळतो. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळक फ्लाय होते 18 या धावसंख्येवर. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने म्हटलं जातं. झेल सोडल्या आणि त्याचा परिणाम, त्याचं प्रायचित्त इथं मात्र पाहायला मिळालं. 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या सलामीच्या 2 फलंदाजांकडून. सोप्याशा झेल तिथे मात्र ड्रॉप करण्यात आल्या. पहिल्या षटकामध्ये संधी होती सापाडे संघाकडे बॅकफुटला ढकलण्याची मोहिली संघाला, परंतु तसं काय होत नाहीये. जोपर्यंत झेल हातामध्ये शेवटच्या क्षणाला टिपला जात नाही तोपर्यंत ती झेल तिथे कुठल्या तरी गाडीची काच, सूर्याची किरण परावर्तित होतात पाहायचं आहे. थँक्यू. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हटली जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या. मोहिली संघाच्या सलामीच्या फलंदाजाकडून P2ची षटक हाताळण्यासाठी अनिल येत आहेत. यावेळेस जागा बनवली होती नक्कीच. डाऊन द लेग चेंडू अवांतर धाव वाईडच्या स्वरूपाने ऍड होईल. अनिलने देखील सुरुवात वाईडने केली. शैलेशने ज्या प्रकारचे 2 चेंडू वाईडच्या स्वरूपाने हाताळले होते तशीच सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. यष्टी रक्षक चुकी करतोय. डायरेक्टची संधी बाईच्या स्वरूपाने 1 धावसंख्या ऍड होईल धाव फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. मोठा प्रहार करायचा होता. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. मागे यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली आणि बाईच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड झाली. फुलर लेनचा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू थांबणार नाही. चेंडू वाऱ्याच्या वेगाने चाललाय सीमा रेषेच्या पार. अजून 1 चौकार. कान्हा गोंदले आता मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी साकारतो. आतापर्यंत 3 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले होते कान्हा गोंदलेच्या बॅटमधून. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फेस करत असताना ते मात्र चौकार आलाय. प्रकारे बॅक टू बॅक 3 चौकार त्यांच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळक 24 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय.
पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिल. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शक्ती आहे तिथे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले गेलेत. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पळक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणावी लागेल. P2चं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग. अवांतर धावसंख्या खूप वेगाने वाढतायत. या षटकातील दुसरी अवांतर धाव वाईटच्या स्वरूपाने इथे मात्र हाताळली गेली आहे. यावेळी ओव्हरपिच चेंडू लॉफ्ट ड्राइव्ह. आता डीप मध्ये पुन्हा एकदा शक्ती आहेत, उचलतील वेगाने फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. दोन्ही संघांना एक सूचना असेल, आंब्याच्या झाडाला जर चेंडू अडला तर धावा धावून घ्यायच्या आहेत. एकदा स्क्वेअर कट करायचं होतं परंतु इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या इथे मात्र मोहिली संघासाठी सलामीच्या फलंदाजांकडून हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. इनफिल्ड मध्ये स्वतःला झोपून दिलं चेंडूवर. इथे मात्र हा ना तू तू मैं काय झालंय, यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक. थोडासा स्टॉप घेतला, थोडासा पाऊस घेतला फेकण्यासाठी आणि त्याचा फायदा इथे मात्र फलंदाजाला झालाय. खूप चांगल्या प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड इथे मात्र पाहायला मिळाल 2 फलंदाजांमध्ये. थोडीशी चुकी केली यष्टीरक्षकाने, चेंडू फेकण्यास थोडासा विलंब जरूर केला आणि त्याचा परिणाम इथे मात्र 2 धावेंनी पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 2 षटकांच्या अखेरीस 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली धावसंख्या. चांगल्या प्रकारचा खेळ इथे मात्र मोहिली संघाने केलाय. षटकांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं म्हणावं लागेल. फलंदाजीसाठी थोडंसं महागडं ठरला. शैलेश पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. 2 झेल ड्रॉप झाल्या. त्याचाच परिणाम म्हणजे 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिलच्या षटकामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली. तब्बल 14 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. पुन्हा एकदा 3रं षटक संघासाठी आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय शैलेश घोडे. सलामीचे फलंदाज आता मात्र सेट झालेत. अण्णा गोंधले यांच्या बॅटमधून 3 चौकार तसेच दुहेरी धावसंख्या. चंद्रकांत म्हात्रे खूप चांगल्या प्रकारची साथ त्याला देतोय. हाफ ट्रॅकर ऑफ साइडला डीप मध्ये पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये शक्ती येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं स्टॉप तिथं केलं. थोडंसं फंबल जरूर झालेत. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 34 या आकड्यावर. चांगला खेळ करतोय आपला आयोजकांचा संघ आहे. ज्या प्रकारची मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्याच प्रकारची मेहनत फलंदाजीमध्ये देखील पाहण्यात येते. या बल्लेस चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. त्याच प्रत्युत्तर इथे मात्र नव्हतं. काना गोंधले फलंदाज खूप चांगल्या प्रकारे आता मात्र सेट झालाय. जरूर मोठे फटके येण्याची अपेक्षा जरूर बाळगली आहे. पॅव्हिलियन मध्ये बसणारे सहकारी हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिटची संधी. ते मात्र डायरेक्ट हिट मिस केलाय शैलेशने. कदाचित स्वतः 2 पावलं पुढे जाऊन स्टंपला चेंडू लावू शकले असते परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये. डायरेक्ट हिट केलं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्टॉप खूप चांगल्या प्रकारे केलं होतं चेंडूला परंतु यष्ट्या मात्र हिट करता आल्या नाहीयेत. अशा प्रकारे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 36 या आकड्यावर.
यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतो, चेंडू हवेत, परंतु चेंडू कॅरी झाला नाहीये. क्षेत्ररक्षक आळे जरूर होतो, त्यानंतर थोडासा पाऊस पाहायला मिळाला. नक्कीच हेरलं होतं की थोडस लांब आहे चेंडू, त्यामुळे एक टप्प्यावर जाणं महत्वाचा विचार होता तो. म्हणजेच जर चेंडूवर पुढे आले असते तर कदाचित एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या. यावेळेस प्रॉपर टायमिंग जुळलाय, चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका, आता मात्र सेट झालेत. अण्णा गोंधले यांच्या बॅट मधून हा चौथा चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळक 42, 42 लॉस ऑफ 0. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी सलामीचे फलंदाज काना गोंधले आणि चंद्रकांत यांच्यामध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते, परंतु यावेळेस एलिव्हेशन थोडस कमी मिळालंय. नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचले होते, 10 ते 15 पावलं पोहोचून क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला गॅदर करता आलं नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपन्न होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फळक 44 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. आमचे मुख्य आयोजक संतोष गोंधळी, कुठलंही काम छोटं मोठं नाहीये, स्वतः मुख्य आयोजक आहेत, परंतु पाण्याची सोय देखील आपल्या फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. त्याच प्रकारचं काम काल सुरेश गोंधली यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन त्यांच्या मार्फत, आणि कुठल्याच कामाला कमी आणि जास्त लेखलं नाही. पाण्याची सोय, खूप चांगल्या प्रकारची धावपळ, प्रत्येक कामासाठी पुढे जाणं, एक आयोजकांचं खूप चांगल्या प्रकारची कामगिरी म्हणावी लागेल. हॅलो 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 खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणावी लागेल. 44 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजून एकही गडी बाद नाहीये. चांगली जमेची बाजू म्हणावी लागेल मोहिली संघासाठी. आता मात्र सेट आहेत फलंदाज काना गोंधले तसेच चंद्रकांत म्हात्रे. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्या मार्फत केली जाते. टीम मीटिंग आता मात्र घेतली जाते. ज्या प्रकारची कामगिरी करते फलंदाज दोन काना गोंधले आणि चंद्रकांत ज्या प्रकारची फलंदाजी करतात, आता मात्र टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय जरूर. मात्र सल्ला मशवरा एकमेकांना दिला जाईल, कशा प्रकारे रणनीती असेल या फलंदाजा समोर, ती रणनीती मात्र आता आखली जाते. चला पंच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायला सांगायचं आहे. आज थोडीशी स्पीडअप करावं लागेल. प्रत्येक सामन्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण का फायनल डे आहे. आपल्याला एक मॅच एक्स्ट्रा खेळताना पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचा खेळ वाडेकर संघाने काल केला, अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय झालाय. नवीन गोलंदाज प्रदीप येत आहेत, प्रदीप पाटील. त्यांच्या समोर सलामीचा फलंदाज चंद्रकांत. दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. मोठे फटके येणं अपेक्षित असेल. यावेळेस थोडीशी चुकी पाहायला मिळते यष्टी रक्षकाकडून. चांगला चेंडू हाताळला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता आलं नाहीये. एका धावेने ते मात्र समाधान मानतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 45 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय.
स्क्वेअर कट करायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. इनफिल्डमध्ये थोडंसं फंबल होत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत 2 धावसंख्येचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 47 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. मोहिली संघाकडून खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली, त्यानंतर एंड कशा प्रकारे करतायत पाहणं गरजेचं असेल. फुलरलेनचा चेंडू ऑन साईडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. अशोक कर्णधार आहेत, उचलतायत, फेक करतायत. अवधी होता 2 धावेचा अपील इथे मात्र केली गेलीये. स्क्वेअर लेग पंच संदीप भानेच्या स्वरूपाने पाहू शकता. कालच्या दिवसामध्ये थोडंसं क्रॅम्प पाहायला मिळाला होता. त्यांचा संघ देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी जरूर केली होती, परंतु या स्पर्धेमधून त्यांना मुकावं लागलं. दुहेरी धावेवर जास्त भर दिला जातोय. 2 फलंदाजामध्ये खूप चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धाव कंटिन्यू स्कोरबोर्ड चालवत ठेवला. यावेळी सौरपीत चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतायत, फेक करतायत. त्यापर्यंत डायरेक्टची संधी आणि इथे मात्र आता पोहोचू शकले नाही आणि इथे मात्र पहिला हादरा बसतोय. एक सेट फलंदाज इथे मात्र काना गोंधलीची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. कदाचित चुकीचा कॉल म्हणावं लागेल, परंतु शेवटचं षटक मार्गस्थ असताना षटक आहे. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या. त्यांना देखील थकान जरूर जाणवली असेल, कारण का दुहेरी धावा जर पाहिल्या गेल्या तर 8 दुहेरी धावसंख्या धावून घेतल्या होत्या. खूप चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाले होते. अखेरीस इथे मात्र धावचीतच्या स्वरूपाने नक्कीच टाळ्यांचा गजर ऐकायला येतोय. वेलकम केलंय. ज्या प्रकारची कामगिरी केली काना गोंधलेने, ज्या प्रकारची फलंदाजी केली, नक्कीच त्यांचा टाळ्या वाजून स्वागत केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सुभाष गोंधळे येतात. पहिला हादरा जरूर मिळालाय. फुलरलेनचा चेंडू होता, डाऊन द लेग पाहावी लागेल. येस, इट इज वाईड. अतिरिक्त 1 धावेचा भर पडतोय धावसंख्येमध्ये. धावसंख्या फलक 51. स्लोवर गतीचा चेंडू होता, ऑन साइडला. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, उचलतायत, फेक करतायत. कदाचित ढोक्याची घंटा जरूर वाजली आणि आता मात्र पुन्हा एकदा सेट फलंदाज इथे मात्र चंद्रकांत म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. सेट फलंदाज होते दोन्ही देखील रनआउटच्या स्वरूपाने ते मात्र बाद होताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी बाद झालेत. आतापर्यंत ज्या 2 फलंदाजांनी कमीत कमी 10 ते 12 दुहेरी धावसंख्या धावून घेतल्या होत्या, त्या फलंदाजांना मात्र आता मैदान सोडावं लागलंय. नक्कीच ज्या प्रकारची सिंगल डबल त्यांच्याकडून येत होत्या, नक्कीच थकान थोडीशी जाणवत असेल. कदाचित त्याचमुळे रनआउटच्या स्वरूपाने हे 2 फलंदाज बाद झाले असावेत. यावेळी ओव्हरपिच चेंडू होता, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेलेत. आता मात्र नकार देण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच तिसरीची रिस्क होती, परंतु ती रिस्क इथं मात्र घेतली नाही, कारण त्यांना देखील माहिती आहे 2 सेट फलंदाज धावचीतच्या स्वरूपाने बाद झालेत, परतलेत. अशा प्रकारे 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक सुभाष गोंधळे आणि सुनील म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आता मात्र पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 54 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी विलास येतोय.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी विलास. डाऊन द लेग चेंडू. येस, 5व्या षटकाची सुरुवात देखील वाईटच्या स्वरूपाने हाताळताना पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम आहे. संदीप भाने एक अनुभवी पंच, सातत्यानं आपण त्यांना पाहिलंय. सातत्याने खूप चांगल्या प्रकारची अंपायर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. लॉंग चेस आहे. अशोक येत आहेत चेंडूवर, उचलतायत, फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 57 या आकड्यावर जातोय. चांगली धावसंख्या आहे. सुरुवात खूप चांगल्या प्रकारची केली होती. त्याच प्रकारची अंत कशा प्रकारे करते हे पाहणं गरजेचं असेल. स्लोवर गतीचा चेंडू पूर्णपणे फसवलाय. यावेळेस फलंदाज सुनीलला गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. ज्या प्रकारची धावसंख्या खर्च केली आहे सापडे संघाने 4 षटकामध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी फुलटलेनचा चेंडू होता. डाऊन द लेग चेंडू चाललाय. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अशोक मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतो. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण वारंवार करताना पाहायला मिळत आहेत. अशोक कर्णधार आहेत सापडे संघाचे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. स्लोगिंगवरचं षटक हाताळत असताना विलासने आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या स्पेलमध्ये पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. सुनील मात्र आता थोडस स्ट्रगल करतोय. नक्कीच बाईकच्या स्वरूपाने, लेग बाईकच्या स्वरूपाने एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 60 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. खूप चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये 60+ धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका आहे. बॅट मधला स्वीट साऊंड आला होता. गॅप मधून चेंडू जमिनीला चाटत पुसत चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॅट आणि चेंडूचा जेव्हा कनेक्ट झाला होता खूप चांगल्या प्रकारचा स्वीट साऊंड तिथे मात्र ऐकायला आला होता. अशा प्रकारचं मिडल जेव्हा होतो तेव्हा फलंदाजाचा देखील आत्मविश्वास दुणावतो. तशा प्रकारचा फटका इथे मात्र सेट केला सुभाष गोंधळे यांनी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 64 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. या पुढील होणारा सामना मानपाडा विपक्ष सागाव. दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. नाणेफेकी केली जाईल. ऑन साइडला पुलचा हा फटका. डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तेवढ्याच चांगल्या प्रकारची फेकी थोडीशी अचूक यायला हवी होती परंतु तसं काही होत नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 66 या आकड्यावर जातोय. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणावी लागेल. महिला संघासाठी ज्या प्रकारची सुरुवात केली होती काना गोंधळे आणि चंद्रकांत म्हात्रे यांच्या पारीने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली आणि त्याच्या जोरावर त्यानंतर सुभाष गोंधळेने खूप चांगल्या प्रकारचा फिनिश दिला. सुनील म्हात्रे यांची देखील खूप चांगल्या प्रकारची साथ आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 66 या आकड्यावर. जे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 67 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलं मोहिली संघाने. चला, मानपाडा संघ विपक्ष सागाव दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेक मध्येच नाणेफेकी केली जाईल. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी फलंदाजी करत असताना मोहिली संघाकडून पाहायला मिळेल. कान्हा गोंधळेने 16 चेंडू मध्ये अक्षरशः 35 धावसंख्येचे विस्फोटक केले. खूप चांगल्या प्रकारची साथ देखील चंद्रकांत म्हात्रे यांनी दिली आणि वेल फिनिश म्हणावं लागेल सुभाष गोंधळे यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाले. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत संघाने टार्गेट इथे मात्र सेट केलाय 67 धावसंख्येचं. मानपाडा विपक्ष सागाव दोन्ही संघाचे कर्णधार या प्लेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. लगेचच फायनल डेचा सामना आहे त्यामुळं आपण आता मात्र स्पीडअप करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.
चला मोहिली संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आज मात्र आपली परीक्षा असेल का फायनल डेचे सामने कशा प्रकारे लवकरात लवकर कंप्लीट केले जातील याचं देखील गणित जुळवून घ्यायचं आहे. आणि त्याची संधी तुम्हाला पहिल्याच सामन्यामध्ये करायला मिळाली आहे. त्या प्रकारची कामगिरी कालच्या दिवसापासून केली आहे आयोजकांच्या वतीने. तीच कामगिरी अपेक्षित असेल आजच्या दिवसामध्ये. 67 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जातं, त्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जातोय, तर या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या ऐकूयात आवाज व्हॉइस ऑफ टिटवाळा कोंडेरी विश्वास केडे. येस, धन्यवाद योगेशजी पाटील सर. आणि आजच्या दिवसामध्ये पुनश्च सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मित्रांनो, स्वर्गीय पिंट्या 11 40+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली 40+ चषक 2025 चा तरार. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिली मॅच आपण पाहतोय, एका बाजूला मोहिली त्यांच्या अगेन्स्ट सापाड. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या दिवसाला आपण करूयात सुरुवात. सुंदर हे व्यासपीठ आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मला की सध्या एक मातब्बर खेळाडूंना संधी प्राप्त झाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एकत्रित आणण्याचं या ठिकाणी मात्र कार्य देखील राहिलंय. आणि हे स्वतः आयोजक संघ आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती, मोहिली 40+ संघ. आणि नक्कीच जेवणाची देखील व्यवस्था या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते, खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून. मानपाडा आणि सागाव आपण यस आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मच्छिंद्र गोंदले असतील, एकनाथजी गायकर असतील, यांच्या माध्यमातून देखील नक्कीच मोलाचं सहकार्य, रुचकर आणि चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून बनवलं जातंय. आणि काल देखील आपण पाहिलं जेवणाची व्यवस्था होती. आज देखील सकाळी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं आम्ही कौतुक करू. आपण पाहू शकता स्क्रीनवरती गरमागरम जेवणाची व्यवस्था देखील सुरू आहे. दोन्ही आमचे मुख्य जे स्वयंपाक आहेत ते त्यांच्या माध्यमातून नक्कीच जेवणाची व्यवस्था केली जाईल. यस, धन्यवाद. आपलं देखील अशी सेवा आपण देखील करतो. हे आमचं मुख्य व्यासपीठ आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आमचे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रोशन अंबारे देखील माझा आनंद घेतात. निलेश देखील आहेत त्यांच्या सोबतीनं. यस, पुढील मॅचच्या टॉससाठी विनंती असेल मानपाडा आणि सागाव दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच टॉससाठी या. आज अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं असेल. आमचे दिनेश जाधव देखील सज्ज आहेत, जे ऑफिशियल स्कोरर आहेत. वेलकम आपलं देखील, कारण की सुंदर स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 40+ ची स्पर्धा म्हटली तर त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातोय. मान फ्रॉम उंबार्डे आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. त्यांचं देखील कौतुक करूया. 30 चेंडू जिंकण्यासाठी 67चं टार्गेट आहे. 67 धावा बनवायच्या. फटकेबाजी चांगली राहिली मोहिली संघाच्या माध्यमातून.
चला मॅच ऑन करायच्या प्लीज सहकार्य करा. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होते या विलास पाटील आणि त्याच्या सोबतीनं शैलेश भोईरला आपण पाहणार आहोत. शैलेश गोडे, यस माफ करा, शैलेश गोडे सज्ज होतोय. आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शशिकांतला आपण पाहणार आहोत. 67 धावा बनवायच्या आहेत आणि इथून मात्र दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल. यस गोलंदाज होतोय तयार. पहिला चेंडू राईट मोर द विकेट ना. शशिकांत, हो क्या बात आहे, क्या बात आहे. अपील देखील झाली होती परंतु अपील फेटाळून लावली जाते. लेगबायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. ती सरळ चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला होता. त्याच्या जोरावरती इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही बॅटर्स देखील तितक्याच ताकदीचे आहेत. परंतु विचार केला मोहिली संघाचा तर सुरुवात चांगली झाली. 66 धावा धावफलकावरती जोडल्या. 67चं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग आता मात्र सापाड संघाला करायचा आहे. हो बाटशी इनर एज आहे. क्षेत्ररक्षक हो शॉट थडमानला इथे मात्र झाले चुकी. आउटफील्ड फास्ट आहे. बॅकअप येतोय आणि इथून मात्र बॅकअप येईपर्यंत धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 3 धावा. वन शॉट, यस वन शॉट म्हणजेच 2 धावा फक्त धावफलकावरती असतील. काल देखील आपण पाहिलं शॉर्ट रन्स भरपूर होते आणि आज देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये या 2च धावा धावफलकावरती असतील. चांगला फटका होता. बॅटची इनर एज होते परंतु गोलंदाजीची देखील प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. हो इथे मात्र तेच सरळ चेंडू होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला तर लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव आली. त्यानंतर 2 धावा आणि आता मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. कमालीचं प्रदर्शन सुरू आहे गोलंदाज शशिकांतच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुरू आहे. मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी असेल. ओ क्या बात आहे, कमालीचा झेल टिपला आणि इथून मात्र फलंदाज होते बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज शैलेश गोळेला. बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता गोलंदाजाने थोडीशी लेन खेचली आणि इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडूने बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षकाला संधी देखील होती आणि इथे मात्र हा कमालीचा झेल देखील स्वीकारला आणि पहिला झटका आता मात्र फलंदाजी करत असताना सापाड या संघाला मधाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. धावांचा डोंगर रचला गेला. त्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासूनच मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवात देखील करणं गरजेचं होतं. परंतु सलामीला आलेला शैलेश आता मात्र डगआउटच्या आश्रयाला गेला. कमबॅक करावं लागेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती प्रदीप पाटील सज्ज होतोय. प्रदीप पाटील देखील सज्ज होतो आणि इथून मात्र प्रदीप आणि त्याच्या सोबतीनं विलास पाटील या दोन्ही बॅटर्सला आता मात्र धावसंख्या आणि एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. हो पुनश्च 23 सरळ चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. शशिकांतने इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी मधाच्या आतमध्ये हाताळतोय. 3 धावा फक्त धावफलकावरती आहेत आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू असेल. 1 धाव लेगबाईकच्या स्वरूपाने म्हणजेच 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात आणि एक विकेट देखील शैलेशने घेतल्या. चांगली गोलंदाजी राहिले. इकॉनॉमिकल स्पेल राहिले पहिल्या षटकाचं. हो आता मात्र दिशा भरकटतोय, दिशेतून भरकटतोय. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजी चांगली होते परंतु इथून मात्र एखादी दुसरी अवांतरच्या स्वरूपाने धाव गेली तरी चालेल परंतु इथून मात्र मोठा फटका आला तर नक्कीच चांगली सुरुवात सापाड संघाची देखील होईल. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा डाव होते समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सापाड.
अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा. येस, टॉस साठी यायचंय मानपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सागाव या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच या, प्लीज सहकार्य करा. टॉस साठी लगेचच या. सापाड आणि त्यांच्या अगेन्स्ट येस मानपाडा आणि सागाव अशी पुढील लढत असेल. पहिली लढत सापाड आणि मोहिली अशी आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. शेवटचा ऑफिशियल कॉल सागाव आणि मानपाडा दोन्ही संघाचे संगणक आपण लगेचच या. बागफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र अवे ऑफ दी बॉडी चेंडूवर रिलीज केलं होतं आणि हा चेंडू येतो डॉट. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा होत्या आणि आता मात्र चांगली सुरुवात मोहिली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला फटका, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतंय. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच डोला आपण देखील अनुभवतोय. मोहिली त्यांच्या अगेन्स्ट सापाडाशी ही लढत आहे. चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाजांची. हो, गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात आहे. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय. डिपेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकाने फार मोठी मेहनत घेतली होती. मोहिली एक्सप्रेस सुभाष होते, अर्थातच गंपूला आपण पाहिलं. अगदी विचार केला तर लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरता वेगळा होते डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चौकार पाहायला मिळाला. चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन दी रन्स, 10 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक आता मात्र पाहायला मिळतोय सापाड संघर्षाच्या माध्यमातून. हो, इथे मात्र हा फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चुकीचं जजमेंट आणि चेंडू फरार होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दणदणीत खणखणीत चौकार. पुढील मॅचच्या टॉससाठी मानपाडा आणि सागाव दोन्ही संघाचे संगणक आपण प्लीज रिपोर्टिंग करा. सागाव संघाचे संगणक आलेले आहेत. मानपाडा संघाचे संगणक आपण देखील आपण लगेचच टॉस करणार आहोत. फटका चांगला आहे आणि इथे मात्र 16 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 51 धावा बनवायच्यात. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा अंतिम चेंडू आहे, षटकातील अंतिम चेंडू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सुनीलला आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नशिबाची साथ देखील मिळते. मागच्या षटकामध्ये अशा पद्धतीचा चेंडू सुटला होता, परंतु आता मात्र दुर्दैवानं हा चेंडू हातामध्ये येऊन बसलाय. थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 षटकांचा बाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. मानपाडा संघाचे संगणक आपण आलात असाल तर आपण प्लीज रिपोर्टिंग करा. यस, टॉस साठी या. सागाव संघाचे संगणक सशेत. आज सर्व डोंबिवली विभागातील अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतील ऍक्शन मध्ये. पुढील मॅच आजदे त्यांच्या अगेन्स्ट देसाई आणि तदनंतरची मॅच चिकनगर वर्सेस मोठा गाव. यस, शैलेश दादा भोईर देखील आहेत. त्यांच्या गावचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि युटीसी म्हटलं तर शैलेश भोईर यांचं नक्कीच नाव पुकारलं जातं, कारण की ते प्रोप्रायटर आहेत सर्वात या लाईनीचे आणि काळपासून ते देखील या स्पर्धेचा मनमोरात आनंद घेतात, कारण की निसर्गाच्या सानिध्यात हे क्रीडांगण आपण पाहतोय मानिवली गावचं. बाजूलाच नदी आहे आणि नक्कीच हिरवी दाट गाड झाडं देखील आपण पाहू शकता बाजूला. त्या अनुषंगाने जरी उष्णता असली तरी सुद्धा हलवार थंडगार वारा मधाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवतोय. त्या अनुषंगाने क्रिकेटला अनुकूल असं वातावरण जरूर आपल्याला
अनुभवायला मिळतो. 18 चेंडू जिंकण्यासाठी 50ची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुकीचा अनुमान, परंतु क्षेत्ररक्षकाने पुणेच्या चेंडूला गॅदर केलं. फेकी करतील तत्वरती या 2 धावा धावफलकावरती येतात. शशिकांतला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. चांगला खेळ देखील एकंदरीत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो, क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली शशिकांतची. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धाबांचा जो आलेख आहे तो रोखण्याचं कार्य आतापर्यंत शशिकांतने देखील केले. चांगली गोलंदाजी सुनीलने देखील केली होती, परंतु 2 चौकार जरूर त्याच्या स्पेलमध्ये आले होते. त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आपण 19 पाहतोय. हो, इथे मात्र बाकफुटला गेले आणि इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न झालाय. दीपकेश्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्पूर्वी सुभाष फेकील या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 21 धाबा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण पाहायला मिळेल. 46 धाबा बनवायच्यात. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक 15 मध्ये बनवायच्यात 46. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्यात. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. ओ, फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. अगदी स्वीपर कव्हरला येतील, फेकी करतील तत्पर इथे मात्र चांगला जजमेंट. क्या बात आहे. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज प्रदीप पाटीलला. प्रदीप बॅक टू द पवेलियन. फेकी देखील ऍक्युरेट होती. पाहू शकता इन ऍक्शन मध्ये आपण रिप्लाय मध्ये सुभाष होते. स्वीपर कव्हरला चांगला थ्रो देखील केला आणि फलंदाज बाद झाले. सुभाष अर्थातच गंपूला आपण पाहतोय. अनेक वर्ष आपण पाहिलं तर यंगस्टर म्हणून त्यांनी कार्य केलं होतं मोहिली संघामध्ये आणि आता मात्र 40+ संघामध्ये त्यांची वर्णी लागली आणि चांगलं कार्य आतापर्यंत ते देखील करतायत. मोहिली एक्सप्रेस आहेत. गोलंदाज तयार शशिकांत. हो, क्या बात आहे. चांगला तेज सरळ चेंडू होता आणि त्याला सन्मान देखील दिला. अगदी क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आलेत. एकच धाववरती समाधान मानावं लागेल, कारण की मागच्या चेंडूवरती देखील चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावरती धावबाद देखील झाले होते प्रदीप पाटील आणि आता मात्र सिनियर प्रदीप पाटील मधाच्या आतमध्ये. एक प्रदीप पाटील डगआउटच्या आशेला, दुसरे प्रदीप पाटील मधाच्या आतमध्ये. ओ, फटका लाजवाब आहे. स्लॉट मध्ये चेंडू आहे, परंतु डाऊन दी वर्ल्ड क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. कमालीचा झेल. आज मोहिली संघ इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षकाने देखील कमालीचं लाजवाब प्रदर्शन केला. विकेटची प्राप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि इथून मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 44, 22.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. यस, आपण टॉस करूयात. मानपाडा संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक असेल. अगदी गळ्यात गळे घालून आतापर्यंत दोन्ही करणार आहेत, कारण की क्रिकेट म्हटलं ते मैत्री आलीच आणि त्या अनुषंगाने क्रिकेटच्या मुळे अनेक गावागावामध्ये प्रत्येकाशी अनेक मित्र देखील झालेत आणि हे क्रिकेट असं माध्यम आहे मैत्रीला इथे मात्र जवळ आणण्याचं कार्य नेहमीच करत असतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 44ची आवश्यकता आणि इथे मात्र टॉस केला जाईल. वामनजी अंबारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मानपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सागाव. काटा इज द कॉल. यस, छापबाद आणि टॉस जिंकला मानपाडा संघानं. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवा. मानपाडा संघ. यस, आमचे अर्थातच समालोचन कक्षा इथून या स्पर्धेचा लेखाजोखा थेट आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमचे गुणलेखक असतील
दिनेशजी जाधव असतील, त्याचबरोबर दोन्ही 12th मान आहेत आणि आमचे ऑफिशियल ऑपरेटर देखील UTCचे आहेत. रोशनला आपण पाहतोय, रोशी त्याला बोलू शकता आपण. आणि हे शीतपेय आहे, क्या बात आहे. दोन्ही संघांसाठी हे शीतपेय. गरमी में थंडी का एहसास. शीतपेय तसंच प्यायचे की याच्यामध्ये काय मिक्स करायचं हे आपापलं आपण ठरवून घ्यायचं आहे, कारण की आयोजकांनी आतापर्यंत आपल्याला सर्व संघांना शीतपेय या ठिकाणी मात्र दिल्या. चांगली व्यवस्था. हे मुख्य व्यासपीठ, व्यासपीठावरती अनेक मान्यवर देखील आहेत. या स्पर्धेच्या या चमचमात्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. क्या बात आहे. गुड कॅमेरा वर्किंग. आमचे कॅमेरामॅन सिद्धेशला आपण पाहतोय. सिद्धेश असेल, रोशन असेल, त्याचबरोबर आमचे अजूनही कॅमेरामॅन विनायक आहेत. मान फ्रॉम वाकलन. वाकलन गाव म्हटलं तर क्रिकेटमध्ये अनेक विभागमध्ये त्यांचं कार्य असतं. केतन म्हात्रे फॅन टीम आणि तेच विनायक ॲज अ ऑपरेटर आहेत. आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता त्याला देखील. आणि या संपूर्ण वाहिनीचे आमचे सर्व शैलेश दादा भोईर देखील या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं खूप सारं कौतुक. आमचे पंच कमिटी देखील सज्ज आहे आणि आमचे योगेशजी पाटील जे आमचे साथी समालोचक मित्र आहेत, त्यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतात, त्यांचं देखील कौतुक. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मोहिली एक्सप्रेस सुभाष अर्थातच गंपूला आपण पाहू शकता. 4थ्या षटकामध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धाब्यांची आवश्यकता असेल. 22.00 सरासरीने धाबा बनवायच्यात. ओ क्या बात है. प्लेड ऑन दांडी गुल. यू मिस डेफिनेटली विकेटच्या प्राप्ती करून देतोय. पहिला चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केल्यात. गोलंदाज गंपूने फलंदाज होतोय बाद. अर्थातच प्रदीप पाटील सिनियर तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी 1200 इनर एज होती आणि अगदी यष्ट्यांवरती चेंडू जाऊन आदलला. प्लेड ऑन झाले. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता चांगला तेज थरार चेंडू होता. सुभाषचा अर्थातच गंपूचा मोहिली एक्सप्रेस या नावाने सुपरिचित आहेत. यंगस्टर संघामध्ये नेहमीच त्यांनी चांगली अलोकनीय कामगिरी केली होती आणि आज ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आज दिवस देखील खास आहे हिंदू संस्कृतीसाठी, हिंदू धर्मासाठी, कारण की श्री मलंग गडावर आज मच्छिंद्रनाथांचा पालखी सोहळा. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता, कारण की बहुसंख्येने त्या ठिकाणी मात्र आपला हिंदू वर्ग जात असतो. या गोष्टीची आपण चर्चा करूयात, कारण की श्री मलंग गडावर फार मोठा उत्साह आजच्या दिवसामध्ये साजरा केला जातोय. आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे, हे संगीत आपण नेहमीच ऐकत असतो. धर्मरक्षणासाठी, धर्म कार्यासाठी युवकांनी पुढे येणं देखील तितकंच गरजेचं. आम्ही वारंवार या गोष्टी सांगत असतो. सगळ्यात मागच्या दिशेनं आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. विकेट क्रमांक 2 वैयक्तिक प्राप्त केलाय. सुभाष अर्थातच गंपून फलंदाज होतोय बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती आता मात्र सापड संघाची. अनिल भोईर 0 बाद. नवीन बॅटर मदाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होईल. साईनाथ पाटील आपण पाहू शकता. 40+ हा संघ आपण पाहतोय. सापड संघाने नक्कीच चर्चा केली होती आमच्याशी की 15 ते 20 दिवस झाले प्रॅक्टिस नाही, सराव नाही. आणि क्रिकेट म्हटलं तर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट असं आपण नेहमीच म्हणत असतो. त्या अनुषंगाने सराव करणं गरजेचं होतं, परंतु मोहिली संघाने चांगली कामगिरी केली. हो अपील परंतु अपील फेटाळून लावली जाते. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं आजच्या दिवस. सुभाष अर्थातच गंपूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आमचे संतोष दादा गोंदले शिंगोळे देखील मॅच मध्ये आहेत. इन ऍक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये ते देखील पाहायला मिळत आहेत. त्यांची देखील फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी. चांगला खेळ एकंदरीत आतापर्यंत मोहिली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 8 चेंडू जिंकण्यासाठी 42 धाब्यांची आवश्यकता आहे.
2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून मात्र काय होईल काय बिघडेल हे पाहणं देखील गरजेचं असेल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू येतोय डॉट. 43 धावा बनवायच्यात. येत मॅन्युअल स्कोरर्सच्या माध्यमातून थोडासा करेक्शन असेल. 7 चेंडू 43 धाब्यांची आवश्यकता. महागडा असं लक्षण आता मात्र पाहायला मिळतं. समीकरण थोडंसं महागडं आहे. सन्मान्य जगदीशजी धुमाळ साहेब नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन झालं. या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. फटका लाजवाब आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती आज चांगला फटका पाहायला मिळाला आणि दरम्यान हा चौकार पाहायला मिळतोय. मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे डवळे साहेब देखील येत आहेत. येस, वेलकम. जगदीश दादा धुमाल देखील आहेत आणि आमचे बजरंग दलाचे संजय दादा भोईर देखील आहेत. मॅचचा आनंद घेतात आणि ज्यांना कोणाला आज श्री मलंग गडाच्या यात्रेसाठी यायचं असेल त्यांनी आज संपर्क करा. ठीक 6 वाजता आपण मांडा टेटवालातून निघणार आहोत. 39 धावा बनवायच्यात 6 चेंडूमध्ये. 28 धावा धावफलकावरती जोडल्या. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये संतोष दादा शिंगोळे यांना आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी मांडा टिटवाला सरचिटणीस आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. मुख्य व्यासपीठावरती आमच्या अनेक मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात. एका बाजूला मोहिले त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय सापाड. दोन्ही संघांमध्ये ही मॅच आपण पाहतोय. 6 चेंडू 39 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. हो, इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने फारसा फरक पडणार नाही कारण की समीकरण महागड आहे. 6 चेंडू आणि आता 38 धावा बनवायच्यात. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आले तरी सुद्धा समीकरण पूर्ण होऊ शकणार नाही. परंतु इतिहास रचला जाईल का? हो, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र झेल ड्रॉप. लास्ट मोमेंटला हा झेल ड्रॉप झाला आणि तत्पर ही धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकच धाव घेतली कारण की तिथे मात्र कुठली रिस्क घेतली जात नाहीये. सापाड संघाला देखील आता मात्र कळून चुकलं की आता मात्र धावांचा आलेख फार दूर आहे. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार कमालीचा स्ट्रोक होता. हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं सापाड संघासाठी. परंतु या षटकारानं जो धावांचा अंतर आहे तो जरूर कमी करण्याचा प्रयत्न आता मात्र बॅट्समन साईनाथ पाटील आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय शक्ती मडवीला. शक्ती मडवीने आता मात्र खरोखर या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये शक्ती दाखवले. पहिला षटकार आजच्या दिवसातील त्याच्या बॅट बनवला. याआधी एक चौकार देखील मारला होता. परंतु जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 4 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. हो, पुणेशा बिग हिट केलाय. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 in a row. सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. आज कमालीचं प्रदर्शन शक्ती मडवी यांनी केलंय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. चांगली फटकेबाजी केली आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती आले होते. आता मात्र ते देखील आपल्या संघ नायकाला सांगत असतील की आपण थोडंसं आम्हाला वरती बॅटिंग करण्यासाठी आणणं गरजेचं होतं. जिंकण्यासाठी 25 धावा वाढवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आमचे मोहिलीचे अशोकजी पाटील साहेब जे पोलीस पाटील त्यांचं देखील आगमन झालं या व्यासपीठावरती. आज मोहिली संघ इन ऍक्शन मध्ये त्या अनुषंगाने अनेक मोहिलीचे वरिष्ठ नागरिक देखील येतात. हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ मायटी ह्यूज मॅक्झिमम बिग हिट षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आणि षटकारांची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये शक्ती मडवीने केले. आपली शक्ती आता मात्र या मॅच वरती दाखवताना कमालीची फटकेबाजी. बॅक टू बॅक 3 षटकार आणि त्याआधी एक चौकार देखील आला होता. आमचे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. नुकतेच आलेले अशोकजी पाटील जे मोहिलीचे
पोलीस पाटील आहेत, जगदीशदादा धुमाल, वामनजी अंबारे असतील, त्याचबरोबरीनं डवले साहेब सांगोळ्याचे प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबरीनं आमचे भोईर साहेब देखील आहेत, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी राहिली आणि आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 18 धावा. जर सुरुवातीपासूनच जर मोठे फटके आले असते तर सामन्याचं चित्र जरूर वेगळं निर्माण झालं असतं. ओ दांडी गोल, शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले संतोष शिंगोळे यांनी. फलंदाज होते बाद आणि हा सामना जिंकला अर्थातच मोहिली या संघानं. मोहिली संघाचं खूप खूप अभिनंदन, हार्ड लक टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सापड संघाचं देखील भरभरून कौतुक. पुढील स्पर्धेसाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला पुढील मॅच मानपाडा त्यांच्या अगेन्स्ट